नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे नव्हे तर जगाचे लाडके कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारण त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती. इंदोरीकर महाराजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे की बातमी ऐकताच अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. ज्या माणसाने आयुष्यभर हसत हसत समाजाला स्वतःचा आरसा दाखवला, तो माणूस व्यासपीठावर उभा राहून आपल्या विनोदी शैलीतून लोकांच्या डोळ्यात अंजन घालायला, तोच माणूस आज गंभीर आजाराशी झुंज देतोय. इंदोरीकर महाराज म्हणजेच निवृत्ती महाराज देशमुख हे नाव आज महाराष्ट्रात घराघरात पोचलेलं आहे. कीर्तन असो की समाज प्रबोधन असो, लोक 25 ते 26 किलोमीटर प्रवास करून त्यांचे कीर्तन ऐकायला येत असतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ कोट्यावधी लोक बघतात. हसत खेळत समाजाला शिकवण देणारे महाराज कधीही स्वतःच्या दुःखाबद्दल बोलले नाहीत. पण यावेळी त्यांनी स्वतः मंचावर उभं राहून सांगितलं आहे की ते ऐकून लोकांच्या काळजाला चटका बसला आहे. कारण महाराज म्हणाले की मी एका मोठ्या आजाराशी लढतोय, माझी मृत्यूशी झुंज सुरू आहे. हे बोलणे ऐकताच हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. मित्रांनो, इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी इंदोरीकर हिचा जेव्हा साखरपुडा झाला तेव्हा लोकांनी महाराजांना खूप त्रास दिला. साखरपुडा खूपच राजेशाही थाटात पार पडला होता. भव्य मंडप, खास एंट्री, वेगवेगळ्या पदार्थाचे मेनू, राजकीय मान्यवरांची उपस्थिती, सगळं काही अगदी डोळे दिपणारं होतं. पण हा सोहळा पुढे जाऊन महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठे मानसिक वादळ सुरू झाले. महाराजांनी कीर्तनातून कायम साधेपणाचा संदेश दिला. साधी लग्न करा, कर्ज काढून थाटामाटात करू नका असं सांगितलं होतं. आणि महाराजांनी मुलींचा साखरपुडा इतका भव्य पद्धतीने केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका सुरू झाली. तसेच हिचे लग्न 100 एकर भव्य मंडप होता. सर्व राजकारणातील व्यक्तीच्या आशीर्वादाने आणि कीर्तनकार संप्रदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका आणि टोमणे सुरू झाले आहेत. काहींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. इतकंच नाही तर महाराजांच्या मुलीच्या कपड्यावर त्यांच्या व्हिडिओची चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग झाली आहे. आणि हे सगळं पाहून एक बाप म्हणून महाराज आतून तुटले आहेत आणि महाराजांच्या मनावर प्रचंड ताण आला आहे. लोकांनी केवळ महाराजांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही यात ओढले आहे आणि शिवीगाळ करून खूपच वेगळ्या पद्धतीने ट्रोल केले आहे. त्यामुळे महाराज एका कीर्तनात भावुक होऊन सांगतात की मी आता कीर्तन थांबणार आहे, ही सेवा बंद करणार आहे, यापुढे मी कीर्तन करणार नाही. हे ऐकून भक्त हादरले आहेत. कारण ज्या माणसाने श्वास कीर्तनात होता तोच माणूस आता असा निर्णय घेतोय, अशी गंभीर परिस्थिती आता होत चालली आहे. मित्रांनो, इंदोरीकर महाराजांनी जगासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांनी अनाथ मुलासाठी अनाथाश्रम काढले, गोशाळा काढल्या असून त्यांनी स्वतःच्या मुलीला केलेला खर्च जगाला दिसत आहे. त्यांनी केलेली समाजसेवा विसरून सर्व प्रेक्षकांनी त्यांच्या खर्चाकडे लक्ष दिले आहे. समाजसेवेसाठी ज्यांनी देह झिजवला त्यांची सुद्धा या जगात आता किंमत राहिली नाही. त्यांनी दिवसाला 3 ते 4, 5, 7 अशा कीर्तन उभा राहून 3-3 तास केले आहेत. एवढे कष्ट सर्वजण विसरून त्यांच्या मुलीच्या लग्नाचा 1 दिवसाचा खर्च सर्वांना दिसत आहे. तासनतास केलेल्या प्रवासामुळे आणि अखंड बोलल्यामुळे आणि प्रेक्षकांनी केलेल्या ट्रोलमुळे इंदोरीकर महाराज यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या छातीवर ताण आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यांच्या प्रकृतीमुळे प्रेक्षक ढसाढसा रडत आहेत. या आजारातून उठतील का आणि मंचावर उभं राहून कीर्तन करतील का असं चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही चाहत्यांनी ईश्वराजवळ आम्ही प्रार्थना करत आहोत, महाराज तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा आणि आमच्यासाठी मंचावर पुन्हा कीर्तन करा अशी मागणी केली आहे. तर मित्रांनो, इंदोरीकर महाराज यांच्या मुलीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि होत चाललेल्या ट्रोल केलेल्या चाहत्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा. अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.